नमस्कार, आवाज इंडिया में आप सभी का स्वागत है। मैं हूं सीमा। मुंबई में मराठी पत्रकार संघ और देश के कई बड़े पत्रकार संगठनों की ओर से महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा अभियान 2024 के विरोध में सभी पत्रकारों ने एकजुट होकर विरोध प्रदर्शन किया। इस विरोध प्रदर्शन में मुंबई, ठाणे, नवी मुंबई और राज्य भर के कई बड़े पत्रकार संगठनों से जुड़े इस प्रदर्शन आंदोलन का हिस्सा बने। इसके अलावा ढेरों वरिष्ठ पत्रकार, लेखक, समाजसेवी और साहित्यकार भी इस प्रदर्शन में विशेष रूप से शामिल हुए। इस विरोध प्रदर्शन में पत्रकारों ने शहरी नक्सलवाद पर नियंत्रण और जनता की सुरक्षा को लेकर इस कानून के असर की बात की। इस विरोध प्रदर्शन में वरिष्ठ पत्रकारों ने कहा कि संबंधित कानून को रोकना और उसका विरोध करना ही राज्य की सुरक्षा और शांति बनाए रखने के लिए बहुत जरूरी है। इस विरोध प्रदर्शन में पत्रकारों और सामाजिक कार्यकर्ताओं ने इस कानून पर अपने विचार साझा किए। इस विरोध प्रदर्शन कार्यक्रम के अंत वरिष्ठ पत्रकारों ने एक मत से कहा कि ये कानून शहरी नक्सलवाद और असामाजिक गतिविधियों को रोकने में मदद करेगा, ये गलत है। आज आपण पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या ज्या 10 प्रमुख संघटना आहेत त्या 10 प्रमुख संघटनांना इथे मुंबई मराठी पत्रकार संघाच्या व्यासपीठावर एकत्र केलं आहे आणि आज सगळ्या संघटना एकत्र झालेल्या आहेत या जो विधेयक येऊ घातलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये। आणि SM सर असतील, महेश देशमुख असतील, विधिमंडळ वार्ताचे सभापती असतील, बृहन्मुंबई प्रेस क्लब असेल, BUJ असतील, अशा सगळ्या संघटनांचे प्रतिनिधी आलेले आहेत। आणि मला असं वाटतं ही सुरुवात आहे, ही चिंगारी आहे आणि अवघ्या महाराष्ट्रभर आंदोलन आम्हाला घेऊन जायचं आहे। योग्य पातळीवर योग्य ठिकाणी आम्ही दाद मागणार होतो, त्यातनं जर आम्हाला यश आलं नाही तर ह्या आंदोलनाची व्याप्ती पूर्ण नाही। एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा घटनेने दिलेला आपल्याला मूलभूत अधिकार आहे आणि या मूलभूत अधिकाराचा जर संकोच होणार असेल तर त्यासाठी सर्वप्रथम पत्रकारांनीच उभं राहिलं पाहिजे। पत्रकार आपण सगळेजण जाणतो की माध्यमं ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि या 4 स्तंभावर आधारित असलेली ही लोकशाही जर अभिव्यक्तीच जर तिथे नसेल तर कशा पद्धतीने लोकशाही अधिक मजबूत होणार आहे याचा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे। त्यामुळे आज पत्रकारितेची व्याख्या ज्या पद्धतीने व्यापक होत गेलेली आहे, आपण सगळेजण जाणतो की जे सोशल मीडियावर व्यक्त होतात ते सगळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते मानले पाहिजेत आणि त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणारा हा कायदा आहे। त्यामुळे त्या कायद्याला विरोध करण्यासाठी सगळ्या पत्रकार संघटनांनी पुढाकार घेतलेला, विशेषतः मुंबई मराठी पत्रकार संघ असेल, मराठी पत्रकार परिषद असेल आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या 10-11 प्रमुख संघटना या निमित्ताने एकत्र आलेल्या आहेत। आणि मुख्य म्हणजे कुणाल कामरा प्रकरण झाल्यानंतर आपण सगळेजण जाणतो की एक कविता कशा पद्धतीने समाजामध्ये असंतोष निर्माण करते आणि कशा पद्धतीने राज्यकर्ते व्यक्त होतात, या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण ही राज्यकर्त्यांची जी मानसिकता आहे ही मानसिकता बदलण्यासाठी या पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे। फिलहाल आवाज इंडिया में इतना ही। नमस्कार।